विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा सीईटीची परीक्षा द्यायला जाल तुम्ही आणि बघा, तुम्ही मला जर व्यवस्थित फॉलो केलं असेल, तर तुम्हाला असं जाणवेल, की पेपर हा सगळा अगोदर तुम्हाला माहीतच होता. तुम्हाला सगळे प्रश्न माहीत होते. काय येणार होतं तुम्हाला सुद्धा माहीत होतं. आपण गेस करू शकतोय. तुम्हाला वाटेल, सर हे शक्य नाही. ते पण फिजिक्समध्ये. फिजिक्समध्येच बोलतोय मी. फिजिक्ससाठीच बोलायला लागलोय मी. करंट इलेक्ट्रिसिटी, करंट लॉ किती वेळा रिपीट झालाय. तुम्हाला सांगतो रोटेशनल डायनामिक्समध्ये पॅरलल ॲक्सेस थेरमवर टिपिकल सिमिलर प्रॉब्लेम आहेत. कितीतरी वेळा रिपीट झालेत. फ्लुइड मेकॅनिक्स भरपूर 23 चा प्रश्न 24 ला, 24 चा 25, 25 चा 26 ला. क्वेशन रिपीट होतातच. मी तुम्हाला सांगतो इथं मी एक एक्झाम्पल घेतोय. बघा, मी जो पहिला प्रश्न दिलाय तो वाचा नीट काय बघा. कंडिशन्स काय आहेत बघा. तर इथं लक्षात घ्या, व्हेन अ फोटो सेन्सिटिव्ह मेटल इज इल्युमिनेटेड विथ रेडिएशन ऑफ वेव्हलेंथ, इनिशियल वेव्हलेंथ दिले लॅम्बडा 1 आणि त्यावेळेचं पोटेन्शियल दिलंय V1. नंतर वेव्हलेंथ चेंज केले आणि पोटेन्शियल पण चेंज होतंय आणि विचारलंय का बघा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. विचारले थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. दरवर्षी दरवर्षी हा प्रश्न आहेच. आता 2025 ला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2024 ला पण बघा. वेव्हलेंथ लॅम्बडा असताना स्टॉपिंग पोटेन्शियल 4 व्ही नॉट आहे. वेव्हलेंथ 3 लॅम्बडा असताना टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट आहे आणि विचारले कोण? थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. परत तेच. बरं त्याच्यानंतर इथं परतच लॅम्बडा असताना व्ही आहे, 3 लॅम्बडा असताना व्ही नॉट बाय 6 आहे. विचारले थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. पण थांबा की किती झाले प्रश्न? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8व्यांदा पण होते प्रश्न. मी घेतले नाहीत लक्षात घ्या. मग एक काम करूया. मग हा प्रश्न किती सोपा आहे आणि किती अवघड आहे सांगा. आता म्हणतो ना काला अक्षर भैंस बराबर. म्हणजे तुम्हाला काही जर येतच नसेल, तर हा प्रश्न खूप अवघड वाटणार आहे. पण तुम्ही जर आपली फॉर्म्युला सीरीज व्यवस्थित फॉलो केलं असेल, तुम्ही आपल्या रँकर्स सीरीजवरचे लेक्चर जर व्यवस्थित परफेक्ट बघितलं असेल, तर हा प्रश्न तुम्हाला बिलकुल अवघड वाटणार नाहीये. बघा, E into stopping potential that equals to hc upon lambda मायनस hc अपॉन लॅम्बडा नॉट. हा जो फॉर्म्युला आहे याचा मी 2 वेळा वापर करणार. चला, हे न्यूमेरिकल सोडवायला घेऊया आपण. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आपण पहिलंच न्यूमेरिकल घेऊया पहिल्यांदा सोडवायला. हे न्यूमेरिकल घेऊया पटकन. ओके, लक्ष द्या. जेव्हा वेव्हलेंथ बघा मी सांगतो E इंटू कलर आपण हाच घेऊया. ओके. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. पहिलं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे V1. मग E इंटू V1 दॅट इक्वल्स टू HC अपॉन लॅम्बडा 1. ही मी लिहितोय लॅम्बडा 1 आणि स्टॉपिंग पोटेन्शियल झालं. मायनस पुढे काय असणार आहे? HC अपॉन थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जी कॉन्स्टंट असते. आता स्टॉपिंग पोटेन्शियल होतंय V1 अपॉन 6. दॅट इक्वल्स टू आणि वेव्हलेंथ किती आहे? 3 लॅम्बडा 1 आणि मायनस HC अपॉन लॅम्बडा नॉट. बाकी रेशो ई ला ई कॅन्सल होईल आणि भावनो याला जेव्हा याला डिवाइड कराल ना अपॉन 6 वरती जातील आणि मला न्यूमरेटर मध्ये 6 मिळेल. इथून याला जेव्हा मी याला डिवाइड करणार HC कॉमन काढा, HC ला HC कॅन्सल होईल आणि मला असं मिळेल 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा नॉट 1 अपॉन 3 लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा नॉट. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला 6 ने तर मल्टिप्लाय करा. 6 अपॉन 3 लॅम्बडा 1 मायनस 6 अपॉन लॅम्बडा नॉट इक्वल्स टू 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा नॉट. सॉल्व्ह करूया आपण. हा बघा 3 1 जा 3 3 2 जा 6. ओके, मला लॅम्बडा नॉट काढायचे आहे. आता एक काम करूया, हे प्लस इकडे आणा मायनस होईल. प्लसचं मायनस आलं 2 मायनस 1 1 बाय लॅम्बडा 1. हे मायनसचं प्लस करा 6 मायनस 1 5 अपॉन लॅम्बडा 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 लॅम्बडा 1 कुठे आहे बघा. आन्सर मिळालं. पण सगळ्याच प्रश्नात असं करायचं आहे. पण आपलं म्हणणं काय होतं? आपलं म्हणणं काय होतं, की फिजिक्समध्ये रिपीटेड क्वेश्चन्स खूप आहेत. खूप आहेत बाळांनो. प्रचंड क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. अरे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. फाय अपॉन ए म्हणजे बीच व्हॅल्यू असते. बीच व्हॅल्यू असते. दॅट इक्वल्स टू म्यू इंटू एच. हा एक फॉर्म्युला आहे. ह्याच्यावर 5-6 वेळा क्वेश्चन रिपीट झाले. फ्लक्स दिलाय इन टर्म्स ऑफ वेबर, एरिया दिलाय, एच इंटेन्सिटी दिलेली आहे आणि म्यू विचारले रे. मला जर फॉर्म्युला येत नसेल तर काय करणार? मग फॉर्म्युला येत नाही, फिजिक्स अवघड वाटतंय. तुम्ही फक्त फॉर्म्युला सीरीज फॉलो करा. रोज तिथं लेक्चर्स अपलोड होतात. छोटे-छोटे लेक्चर्स द्यायचा माझा प्रयत्न राहतोय. पण काही लेक्चर्स हे मोठे होणार आहेत. कारण डिटेल घ्यायचंय. वर घेऊन पण चालणार नाही ना. मग या टाइपचे सगळेच प्रश्न घ्यायचे म्हणले, हे सोडवून द्यायचं म्हणलं तर 15-20 मिनिटाचं लेक्चर होईल. पण तेवढा वेळ काढा ना तुम्ही. तेवढा वेळ काढा. हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. फिजिक्स अवघड नाहीये. बिलकुल अवघड नाहीये. बिलकुल.
भीतीनेच आपण थोडंसं तणावात जातो लक्षात घ्या, बाकी काही नाही. आणि अभ्यास खूप, खूप, खूप कमी पडतोय. बोर्डच्या वेळेस तुम्ही काय केलं? एक तर मला एक प्रश्न पडतोय बघा, राग मानून घ्यायचा नाही. खरं बोलणार आहे, राग मानून घेऊ नका. तुम्ही अकॅडमीजला लाखो रुपये फी भरली. जेईईसाठी तुम्ही तयारी केली. मग फिजिक्स कुठं घडलं? का नाही फिजिक्स केलं? तुम्हाला 10वी ला 95-96% मार्क होते. मग का नाही जमलं? पुन्हा तेच न्यूनगंड, भीती, मला जमणारच नाही. नीटवाली मुलं काय करतात? मेडिकलची तयारी करणारी मुलं 99% वेळ बायोलॉजी देतात. हो, 99% केमिस्ट्रीला थोडंच 1-2% फिजिक्स करतच नाहीत. अगदी टॉपरची सुद्धा तीच परिस्थिती आहे. इथं वेळ द्यावा लागणार आहे. कष्ट घ्यावे लागतील आणि अजून माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. अजून माझ्याकडे 2-3 आठवडे आहेत सीईटीच्या परीक्षेला आणि हा पहिला अटेम्प्ट आहे. यातच मी ताकद वापरतोय. सेकंड अटेम्प्टला तर जादू होणार आहे लक्षात घ्या. होय. विचार करा. मी क्लिअरली सांगतोय तुम्हाला. आणखी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं चुकतंय कुठं? अजून, अजून तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. होय. घाबरताय तुम्ही. तुम्ही सांगू का? मी तुम्हाला सांगतो ते क्लिअरली लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट टेस्ट देणं गरजेचं आहे. फुल लेंथ टेस्ट शिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय असेल, की जो स्कोर होतोय त्याला इम्प्रूव्ह कसं करायचं याचं एनालिसिस करा. आपण कुठं मागं पडतोय बघा, काय इम्प्रूव्ह करता येऊ शकतं आपल्याला याचा विचार नक्की करा रे बाळांनो, नक्की करा. आता केमिस्ट्रीमध्ये तर पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही. काहीही येत नाही. सगळे पॉइंट्स ॲज इट इज पुस्तकातले असतात. त्याच्या बाहेरचं काही येत नाही. मॅथ्समध्ये जेईई लेव्हलचे प्रश्न येतात, सगळे नाही येत. 50च्या 50 जेईई लेव्हलचे क्वेशन्स नाही येतात. 50 पैकी 35 ते 40 प्रश्न आपल्या पुस्तकातले ॲज इट इज असतात. जरा एनालिसिस करून बघा. घ्या तो पेपर घ्या. पेपरमध्ये प्रश्न बघा. कुठल्या टॉपिकचा काय होतं टॉपिकमध्ये शोधा. कदाचित सापडेल तुम्हाला सोडवून दिलेला प्रश्न म्हणजे सॉल्व्हड प्रॉब्लेम सुद्धा सापडेल. मग विचार कसला करताय? नुसतंच ओव्हर थिंकिंग असं होईल, तसं होईल, हे, ते. नुसतंच ना तुम्हाला सांगतो. बघा बऱ्याचशी मुलं बघा नीट सांगतो. काय करतायत? 10वी नंतर हे घडलंय मी बघतोय, अनुभव तुम्हाला सांगतोय. 10वी नंतर पहिल्यांदा ह्या अकॅडमीत जाऊन बसायचं. ओके. तिथं काहीतरी कारण सांगून दुसरी अकॅडमी जॉइन करायची. 11वीत अपयश आलेलंच असते. मग तिथला क्लासच खराब म्हणून तिसरी अकॅडमी बघायची. ओके. 12वीत सुद्धा पुन्हा काहीतरी कारणं सांगायची. बोर्डच्या वेळेस 4था क्लास बघायचा आणि सीईटीसाठी फायनल क्रॅश कोर्ससाठी वेगळाच क्लास शोधायचा. 2 वर्ष मुलांचे क्लास शोधण्यात गेलेत. पण आपल्या चुका काय? आपण कुठं चुकतो याचा विचारच करत नाहीत. आपण आता मी तुम्हाला सांगतो. बोर्डची एक्झाम झाली. बऱ्याच मुलांनी जिम जॉइन केली. 2-2, 3-3 तास जिमला असतात मुलं. होय, माझ्या ऑफलाईन मधल्या काही मुलांचं उदाहरण सांगतोय. आर्थिक सुबत्ता खूप आहे. ओके, सधन पालक आहेत एकदम. सगळ्या गोष्टी आहेत मुलाकडे. गाडी घेऊन दिलेली आहे. सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण मुलाला अभ्यासच करू वाटत नाहीये. नाही करू वाटत. अशी आहेत मुलं. त्याच्या बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणजे कमी आहेत, पण आहेत. आहेत. मी पालकांना सांगतोय फार मुलांचे लाड करायची गरजच नाहीये. त्यांना जाणीव व्हायला पाहिजे, की हे सगळं चाललंय ते आपल्या भविष्यासाठी चाललंय. म्हणजे मुलाच्या. जे करायचे ते मुलाला स्वतःसाठी धडपड करायची. इथं होतंय काय, की 10वी झाले, की पालक आपले क्लास जे शोधायला सुरुवात करतायत, की सीईटीसाठी पर्यंत त्यांची सुरुवात सुरूच आहे, सुरूच आहे. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. तुम्ही आजपासून मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही आश्वासन द्या, की तुम्ही फिजिक्स करणार म्हणून आणि चांगल्या रीतीने करणार आणि फिजिक्समध्ये चांगला स्कोर तुमचा येणार आहे. मला विश्वास आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनातली भीती डिलीट करून टाका. आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जावा. नुसता आत्मविश्वास आणून 50 पैकी 50 पडणार नाहीत. त्याला प्रामाणिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. घेऊन दाखवायचे तुम्ही. ऑल द बेस्ट.